ठिकाणी पोहोचायचंय। म्हणूनच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुम्ही साथ दिली तर तिथं आम्ही बदल घडवून आणू। आम्हाला त्याच्यातला अनुभव आहे, आम्ही करून दाखवलंय। आम्ही इथे ट्रायल घ्यायला आलेलो नाहीये, आम्ही करून दाखवलंय। ते माझ्या परतूरमध्ये मला पाहिजे, ते माझ्या औस्यामध्ये मला पाहिजे, ते माझ्या नळदुर्गमध्ये मला पाहिजे, ते आमच्या बुलढाण्यामध्ये आम्हाला पाहिजे, ते आमच्या सिंदखेड राज्यामध्ये आम्हाला पाहिजे। अशा वेगवेगळ्या भागामध्ये हे सगळं आपल्याला घडवायचंय। आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की जातीय सलोखा आपल्याला ठेवायचा आहे। प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या सणामध्ये, त्यांच्या आनंदामध्ये आपल्याला एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या, एकमेकाच्या सणामध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय। ती महाराष्ट्राची परंपरा आहे, ती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे। हे देखील आपल्याला विसरता येणार नाही। मित्रांनो, मधल्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकंदरीतच केंद्राने पण आता स्मार्ट सिटीची योजना आणलेली आहे। त्या योजनेचा फायदा आपण उठवण्याचा प्रयत्न करू। मधल्या काळामध्ये पाऊस पडला, मी आता आमच्या सहकार्याला विचारत होतो की बाबू हिवाळीला तुझं काय परिस्थिती आहे? तो म्हणला, मी दादा साधारण वारकरी माळकरी सारखा माणूस आहे, मला कशाचाही नाद नाहीये, कशाचंही व्यसन नाहीये। 3.5 एकर जमीन आहे आणि ती जमीन इमानीद्वारे त्या ठिकाणी करतो। पहिला मुलगा मोठा आहे, मला वाटतं ग्रॅज्युएट आहे, वाटतं ग्रॅज्युएटच आहे ना, परंतु आता त्या दोघांना वाटले एकच मुलगा आहे म्हणून आता दुसरा मुलगा झाला। ती किती वर्षाचा आहे? ती 1 वर्षाचा आहे। फॅमिली प्लॅनिंग फार जोरात आहे त्याचं। ग्रॅज्युएट ती 1 वर्ष। आम्ही शिकलो नाही त्याला, आम्ही वेगळेच नाही। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण मला एक सांगायचं की तो त्याचा प्रपंच चांगला करतोय। मला जेठल्या साहेब सांगत होते गाडीतनं येताना, दादा तो तिथं जे काही काम आहे तो चांगला इमारी इतबारी करीन। परतूरकरांचं प्रतिनिधित्व करत असताना शांताबाई करणार आहे, पण बाबू त्यांच्या पाठीशी। त्यामध्ये शांताबाई आणि बाबू हे काम करत असताना कुठेही परतूरकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हे मी तुमच्या सगळ्यांच्या देखत सांगतो। तुमचा कुठेही विश्वासघात होणार नाही। तुम्हाला 5 वर्षात असं कधी मनात येणार नाही आम्ही केलेली कुठेतरी वेगळी चूक झाली का काय। आणि जे काही अनुभवाचे शिदोरी आमच्या जेठल्या साहेबांच्याकडे आहे, त्यांचा अनुभव आणि माझं पाठबळ या जोरावर आपण इथली मगाशी नितीननी सांगितलेली जी कामं आहेत ती कामं अधिक वेगाने पुढे नेण्याचं काम हे निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करू, हा देखील विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। मधल्या काळामध्ये अतिवृष्टी झाली, खूप पाऊस पडला, अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं आणि त्याच्यातनं पहिलं आम्ही साधारण 30,000 कोटीचं पॅकेज दिलं। परंतु दिवाळीच्या नंतर पण परत पाऊस पडला। माझा सोयाबीन असेल, माझा कापूस असेल, माझा कांदा असेल, माझ्या फळबागा असतील, माझी इतर पिकं असतील, त्या पिकांचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याच्यातून नंतर पुन्हा 10,000 कोटी रुपयाची त्याच्यामध्ये वाढ केली। 40,000 कोटी रुपयाचे पीक नुकसानीच्या संदर्भातलं आपत्ती व्यवस्थापन 2 हेक्टर होतं ते 3 हेक्टर पर्यंत आपण नेलं आणि पूरग्रस्त अतिवृष्टी बाधित तालुक्यातील माझ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार मजबूतीनं उभं राहिलं आणि त्याच्यातून निश्चितपणे शेतकऱ्यांचं जीवनमान कसं पुन्हा उंचवता येईल, त्याच्यामध्ये हवामानातील बदलांना कसं तोंड आपल्याला देता येतील, याकरता आता आम्ही कृषी समृद्धी योजना त्या ठिकाणी आणलेली आहे। त्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणावर काही 1000 कोटी रुपये खर्च करतो। मित्रांनो, आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर गोदाकाठ आहे, गोदावरी नदी तुमच्या इथनं गेलेली आहे मराठवाड्यातनं, आणि त्याच्यामुळे माझा संभाजीनगर जिल्हा असेल, माझा बीड जिल्हा असेल, माझा जालना जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, या सगळ्या जिल्ह्यातनं ही नदी ज्यावेळेस जात असते त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून आम्ही त्या काळामध्ये बॅरेज केले। त्या बॅरेजेसमुळे तुमच्या इथं मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती वाढली। आज आकाश साहेब हयात नाहीये, परंतु मला आठवत आहे त्यांनी आमच्याबरोबर काम केलं। वैजनाथ आकाश साहेब, त्यांनी तो कारखाना काढला परतूरचा। दुर्दैवाने तो चालवता आला नाही, नंतर तो विकला गेला। शिवाजीराव जाधव आपल्याच लातूर जिल्ह्यातले, मराठवाड्यातले, त्यांनी तो घेतला
आता तो चांगला चालवलेला. तिथं काही अडचण असेल तर मला सांगा. माझी त्यांची ओळख आहे, सतीश चव्हाणची त्यांची ओळख आहे. त्यामध्ये कुठेही माझ्या परतूरच्या परिसरातल्या शेतकऱ्याचं ऊसाचं नुकसान होणार नाही. हा जरी कारखाना शिवाजी जाधवांचा असला तरी मी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो, तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये इथं बसणारे काहींच्या शेतीवाडी असतीलच ना, आजूबाजूला तुम्ही ऊसाची शेती इतर पिकं तुम्ही घेतच असाल, त्यामध्ये देखील आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकतो. केंद्राच्या योजना मी आज माझ्या पंतप्रधानांची, अमित शाह साहेबांची, वैष्णवी साहेबांची, नितीन गडकरी साहेबांची, शिवराज सिंह चौहान साहेबांची, ह्या सगळ्या नड्डा साहेबांची सगळ्यांची ओळखी आहे. परवाच मी आपल्या पाटण्याला गेलो तर नितीश कुमारांचा 10व्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. मित्रांनो, ह्या ओळखी आपली विकासाची कामं मार्गी लागण्याच्या करता उपयोगी पडत असतात. शेवटी आपल्याला काय पाहिजे? आपला विकास पाहिजे. तुमच्या माझ्या मुलांचं ह्या भागातल्या प्रपंच चांगले चालले पाहिजे. इथल्या मुलाबाळांचं भलं झालं पाहिजे. त्यांना शिक्षण दर्जेदार मिळालं पाहिजे. त्यांना संस्कार चांगले झाले पाहिजे. इथं वेडेवाकडे व्यवसाय होता कामा नये. वेडेवाकडे धंद्याचं समर्थन करता कामा नये. आमच्या पोलिसांच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था चांगली राखली गेली पाहिजे. माझ्या आया बहिणीला, माझ्या लाडक्या बहिणीला रात्रीच्या वेळेस जरी काही बाहेर पडायची गरज पडली अचानक, तरी तिला सुरक्षित वाटलं पाहिजे. ह्या पद्धतीचं काम हे आजपर्यंत सुरेश जेटली यांनी केलं. परंतु मधल्या 4 वर्ष प्रशासक होता. आता विस्कटलेली घडी पुन्हा आपल्याला उद्याच्या 2 तारखेला आपल्याला नीटपणे घालायची आणि ती घडी घालून तुमच्या माझ्या जालना जिल्ह्यातल्या परतूर सारख्या महत्वाच्या जवळपास 40,000 मतदार आहेत ना, का लोकसंख्या आहे 35,000 मतदार आहेत. साधे सोधे मतदार नाही आहेत. पवार साहेब माझ्याकडे ज्यावेळेस 67ला उभे होते 17,000 मतदार होते. आणि आता माझ्या बारामतीमध्ये काल मी तिथं नारळ फोडला, 1,02,000 मतदार आहेत नुसत्या बारामतीमध्ये. 1,02,000 एवढ्या शहराचं आम्ही चांगलं प्रतिनिधित्व करतोय. पिंपरी चिंचवडचं तर काही लाख मतदार झाले. 3 आमदार तिथं जात आहेत. पुढच्या वेळेस 29ला फेररचना झाल्यानंतर कदाचित 4 तर जातीलच, पण 5वाही जाण्याची शक्यता आहे. आपल्या मराठवाड्यातले कितीतरी लोक कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं तिथं त्या आमच्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये येत आहे. कोण कुणाला थांबवू शकत नाही. पण इथं देखील आपल्याला रोजगार निर्माण करायचा. इथं देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं लोकांना त्याच्यामध्ये मदत त्या ठिकाणी करायची. ही गोष्ट आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावी, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची सूचना राहणार आहे. मित्रांनो, मगाशी बोलत असताना मी बघत होतो, बघू रे ते नितीन ते कुठे माईकचं रबर कुठं पडलं? तो नाही रे इथला, हा नव्हता का? अरे वो नाही रे बाबा, ठीक आहे. परतूर शहरातल्या प्राथमिक गरजा मगाशी गाडीतनं येत असताना काही पूर्ण केलेल्या सुरेश जेटली साहेबांनी मला सांगितल्या. आणि इथं येईपर्यंत मी चर्चा करत होतो. मुंबईला पण ते येत असतात, तिथंही सांगत असतात. आपल्या प्राथमिक गरजा कुठल्याही शहराच्या काय असतात? एक म्हणजे रस्ते, दुसरं म्हणजे पिण्याचं पाणी, तिसरं म्हणजे वीज, चौथं म्हणजे आरोग्य आदी कामांच्या बरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह आपल्या परतूरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे. आंबेडकर भवन, स्वर्गीय कन्हैयालाल जेटली स्टेडियम, पाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, मोकळ्या जागांना कंपाऊंड वॉल करणं, तिथं अतिक्रमण होऊ नये, ती सार्वजनिक जागा सार्वजनिक कामाकरताच उपयोगी आली पाहिजे. या पद्धतीनं आमच्या जेटली साहेबांनी तिचा विचार केला. इथं बसणाऱ्या सगळ्यांना, तुम्हाला मला, आपल्याला काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला इथनं जायचंय. कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाहीये, कायमचा इथं राहणार नाहीये. त्यावेळेस गेल्यानंतर कुणाला कब्रस्तानामध्ये त्या ठिकाणी जावं लागतं, कुणाला स्मशानभूमी लागते. त्याकरता कब्रस्तान पण चांगले पाहिजे. स्मशानभूमीमध्ये देखील सुविधा त्या ठिकाणी असल्या पाहिजे. उत्पन्न निर्मितीच्या करता शॉपिंग कॉम्प्लेक्स
ही आता मोठ्या प्रमाणावर शहरी भागामध्ये यायला लागलेली आहे. अशा विविध स्तरावर कामं करण्याचा आजपर्यंत आमच्या जेतल्या साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न झालाय. आता इथनं पुढं राहिलेली कामं देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न, हा परतूरचा विकास पूर्ण झाला पाहिजे असं आम्ही म्हणत नाही. अजूनही आम्हाला करायचं, कामं कधीच थांबत नाही. कुठली ना कुठली कामं केली तरी नवीन 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 कामं निर्माण होतात. लोकांच्या अपेक्षा वाढतात, लोकांचं राहणीमान बदलतं, लोकांच्या गरजा बदलतात आणि त्या पद्धतीने आपल्याला सुविधा द्याव्या लागतात. शहराची तर सगळीकडे वाढती लोकसंख्या होतीये, हे घेता आपल्याला अशाच पद्धतीची कामं करावी लागणार आहे. परतूरकरांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. परतूरचं एकंदरीत उत्पन्न किती आहे परतूरचं? जसं माझ्या माळेगाव नगरपंचायतीचं उत्पन्न फक्त 6 कोटी आहे, बारामतीचं उत्पन्न फक्त 40 कोटी आहे, तसं परतूरचं किती? काहीतरी उत्पन्न असेल ना टॅक्सचं? नाही, काही कोटी रुपये असेल, त्याच्यात तुमचं कधीच भागू शकत नाही. मी आपल्याला सांगतो 25 कोटी वगैरे असेल, 25-30 कोटी, आता मला एक्झॅक्ट माहिती नाही, मी माहिती घेतली नाही. 2 कोटी नका, जास्त असेल. आमच्या नगरपंचायतीचं 6 कोटी, इथलं कुठे 2 जास्त असेल. ठीक आहे, त्यामध्ये मोठी कामं करायची म्हटलं तर तुम्हाला केंद्राचा, राज्याचा पैसा लागणार. तुम्हाला त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आज आम्ही हे सगळा विकास केलाय. मी ते पिंपरी चिंचवडचा विकास करत असताना जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन JNNURM ही स्कीम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यावेळेस काढलेली होती. त्याच्यातनं केंद्र सरकार काही टक्के द्यायचं, राज्य सरकार काही टक्के द्यायचं, महानगरपालिकेचे काही थोडे 10% असायचे आणि ह्याच्यातनं आम्ही तो विकास केला. आज युडी डिपार्टमेंट, त्याला निधी देण्याचं काम आम्ही अर्थ मंत्रालय करत असतं. उद्याच्याला आपल्याला कामं करायची म्हटलं, किंवा मी मगाशी नितीननी मी अनेक योजनांचा उहापोह केला परतूरकरांनो, तो आपल्याला साध्य करायचा असेल तर मला तुम्हाला सांगायचं की या बाबतीमध्ये तुम्हाला कोण आर्थिक पाठबळ देईल ह्याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट डोळ्यासमोर येईल, ती म्हणजे अर्थ खातं. जसं आपण म्हणतो, जेवायला पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असला पाहिजे. वाढप्या ओळखीचा असला की जरा पंक्तीत पोटभर जेवायला मिळतं. तसं आता मी वाढप्या म्हणून तुमच्याकडे आलो. आता किती जेवायचं, किती काय घ्यायचं ते तुमच्या हातात आहे. मित्रांनो, अल्पसंख्याक बांधवांचं मागासलेलं पण दूर करण्याच्या करता जसं मी मगाशी सांगितलं मार्टी आणलं, तसं मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं भांडवल 700 कोटीवरून 1000 कोटी रुपये करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला. त्याच्यामध्ये मुश्ताक अंतुले, आपले AR अंतुले साहेब होते, त्यांचे जावई, त्यांना त्या महामंडळाचा मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष केलेलं आहे. शैक्षणिक कर्जाची मर्यादा वेगवेगळ्या समाजाच्या मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवली. आमच्या अल्पसंख्याकांना 5 लाख रुपये होती, 5 लाखावरून ती 20 लाख रुपयाच्या पर्यंत वाढवण्यात आली. अल्पसंख्याक विकास विभागाला आपण मोठा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्यातून अल्पसंख्याकांच्या विकासाचे विविध कार्यक्रम हे कसे आपल्याला राबवता येतील महाराष्ट्रामध्ये. अल्पसंख्याक महिलांच्या करता नवीन 2800 बचत गट तयार करण्याचा निर्णय आपल्या विभागाने घेतलेला आहे. अशा पद्धतीनं सर्वसमावेशक माझ्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा आणि त्यांच्या पुढच्या पिढीचा विकास झाला पाहिजे. आणि हे खातं आपल्या नाशिकचे माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्याकडे आहे. तिथं आपण हक्कानी सुरेश जेटलिया साहेब सांगू शकतात, तिथं आपण हक्कानी आपल्या नगराध्यक्ष शांताबाई हिवाळे सांगू शकतात, किंवा माझे नगरसेवक नगरसेविका तिथं सांगू शकतात. ह्या पद्धतीनं तुम्हाला मला कामं करायची. तशाच प्रकारे माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता, ज्याला आपण EWS म्हणतो, इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता आपल्याला घर बांधणीचा कार्यक्रम घ्यायचा. आता त्याच्यातल्या अटी शिथिल केल्या. शिवराजसिंह चौहान साहेबांनी पण त्याच्यामध्ये आपल्याला मदत केली, केंद्र सरकारने मदत केली. पूर्वी अटी फार कडक होत्या,
आता ती मोटरसायकल जरी घरात असली त्याला राहायचं घर नसेल, तर त्याला तो भूमी नसेल, तर त्याला जागाही द्यायची आणि घराला पैसे पण द्यायचे, अशा प्रकारच्या योजना आहेत। आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या योजनांचा फायदा आपण आपल्या परतूरच्या सर्वांगीण विकासाच्या करता त्या बाबतीमध्ये करू। आम्हाला ग्रामीण भागाच्या प्रश्नांची माहिती आहे, कारण आम्ही शेतकरी आहे। शेतकरी ही तुमची माझी जात आहे, त्याच्यावर तिथेही कुठली अडचण येणार नाही। कृषी खातं आपल्याकडे आहे, ते शेतकऱ्यांचं खातं आहे। त्याच्या संदर्भात सहकार खातं महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून एक आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम झालेलं आहे, ते आपल्याकडे आहे। अन्न नागरी पुरवठा खातं आपल्याकडे आहे, अर्थ नियोजन सारखं महत्वाचं खातं आपल्याकडे आहे। आणि म्हणून या सगळ्या विभागाचा उपयोग माझ्या परतूरकरांना करून द्यायचा असेल तर माझं शेवटी तुम्हाला एकच सांगणं आहे, तुम्ही परतूरकरांनी मला साथ द्या। आम्ही उभ्या केलेल्या उमेदवारांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण करा। मित्रहो, मी आपल्याला शेवटी सांगतो, त्याकरता कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण निधीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला येऊ देणार नाही, हे वचन मी परतूरच्या शहरामध्ये येऊन तुमच्या सगळ्यांना देतो। मित्रहो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये अधिकाधिक आपले प्रतिनिधी निवडून येतील, यासाठी सर्वांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, महिलांनी, युवकांनी, युवतींनी, सर्व सेलच्या प्रमुखांनी, सर्व माझ्या सहकाऱ्यांनी जोमाने कामाला लागा। जास्तीत जास्त आपले सहकारी कार्यकर्ते कसे निवडून येतील याकरता प्रयत्न करा। तुम्ही सर्वजण जोमाने कामाला लागला तर हे शक्य आहे, हा विश्वास देखील मला आहे। आणि शेवटी तुम्हा सर्वांचा पाठिंबा येत्या निवडणुकीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी मिळेल, अशा प्रकारची अपेक्षा परतूरकरांच्या समोर त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि ती आशा देखील बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। गॅरंटी नाही माझ्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।